नमस्कार, मी मकरंद कुलकर्णी। आज आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद आयोजित ब्राह्मण गोलमेज परिषद तिसरी घेतली। यापूर्वी आम्ही 2 परिषदा आणि एक अधिवेशन घेण्यात आलं होतं। ही गोलमेज परिषद राज्यस्तरीय होती। त्याला सर्व खानदेश, मराठवाडा, विदर्भ, कोकण या सर्व मुंबई, पुणे इथून सर्व लोक उपस्थित होते, समाजाचे प्रतिनिधी। या गोलमेज परिषदेमध्ये प्रामुख्याने सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक या 3 विषयावरती सखोल चर्चा झाली। आणि सामाजिक विषयाअंतर्गत आम्ही 3 असे ठराव केले। त्याच्यामध्ये सामाजिक कायदेशीर सहाय्य करण्यात यावं, रोजगार, आर्थिक व सक्षमीकरण करण्यात यावं, शैक्षणिक आणि किमान कौशल्य विकास करण्यात यावा। याचबरोबर सगळ्यात दुसरी आमची महत्त्वाचा ठराव झाला की संस्कृती संशोधन याचं संवर्धन करण्यात यावं आणि यासाठी पुरोहितांना मानधन कसं मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव झाला शासन दरबारी। आणि शैक्षणिक आणि आर्थिक ठरावाच्या अनुषंगानं अमृत ही जी महाराष्ट्र शासनाची खुल्या प्रवर्गातील संस्था आहे, त्या संस्थेचा उहापोह करण्यात आला। त्या संस्थेमध्ये बराच अनियमितता दिसून येते। त्या संस्थेचे जे अधिकारी आहेत त्यांना एकाधिकारशाहीप्रमाणे काम करतात असं निदर्शनास आलेलं आहे। त्यानुसार त्यांच्याकडे 10 कोटीचा खर्चाचा अधिकार करण्यात आलेला आहे असं आम्हाला माहिती मिळाली। त्याचे पेपर आमच्याकडे आहेत शासनाकडचे आणि तो अधिकारच बेकायदेशीर आहे। त्यासाठी त्यांनी त्या विभागाचे म्हणजे ओबीसी डिपार्टमेंटची मिनिस्टरची, मुख्यमंत्री कार्यालय या कुणाचीच मान्यता घेण्यात आलेली नाही। त्या अमृत संस्थेमार्फत ज्या योजना चालवल्या जातात त्या योजनेची शासकीय मान्यता घेण्यात आलेली नाही। खरेदी धोरण, ट्रॅव्हलिंग धोरण या सगळ्याच्या धोरणामध्ये, नोकर भरती धोरण ह्या धोरणामध्ये सगळ्यात विसंगती आहे। आणि त्यामुळं 55 कोटी परत गेले, संस्थेचे पैसे परत जात आहेत। या सर्वाचं उत्तरदायित्व म्हणून अमृत संस्थेच्या सर्व अधिकाऱ्यांचं चौकशी व्हावी आणि त्यांचं निलंबित होऊन त्यांच्यावरती आर्थिक गैरव्यवहार झाला असेल अशी आम्हाला शंका आहे। त्या शंकेचं निरसन करून त्यांच्यावरती उत्तरदायित्व निश्चित करण्यात यावं असं ठराव करण्यात आला। असं सर्व समाज बांधवांनी मत व्यक्त केलं, त्यानुसार कारवाई करण्यात यावी। दुसरं, परशुराम आर्थिक विकास महामंडळामध्ये सुद्धा तरतुदी कमी झालेल्या आहेत, निधी दिलेला नाही। त्याचंही कार्यालय आठवड्यातले 4 दिवस बंद असतं, तेही 2 दिवस चालू असतं, असा त्याचा खेळ चालू आहे धूपचाव। त्याचीही कार्यवाही व्हावी। आकृतीबंध मंजूर व्हावा। आकृतीबंध मंजूर नाही आहे। आकृतीबंध मंजूर नसतानासुद्धा 5 आणि 10 पदं दिली गेलेली आहेत। ही तोंडावर बोळवण करण्यात आलेली आहे। त्यामुळे परशुराम आर्थिक विकास महामंडळाची सुद्धा आर्थिक तरतूद करून आम्हाला शासन जे भूलथापा देते हे बंद करावं। आणि अमृत महामंडळाचे जे अधिकारी आहेत ते असं सांगतात की आम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाचा पाठिंबा आहे असं जनतेच्या जाणाऱ्या आमच्या समाजातल्या लोकांना सांगतात। तुम्हाला काय करायचं करा, आम्ही त्याचे ठाम आहोत, आम्हाला तुमचे देणं घेणं नाही, अशा पद्धतीची सर्व सांगोपांग चर्चा होऊन याचा मार्ग करण्याचा हे झाला। आणि जे काय मेन ठराव झाले त्यासाठी आता मंदार जोशी तुम्हाला विस्तृत 1-2 मिनिटात माहिती देतील।